सविस्तर बातम्यांकडे वळूया आणि सुरुवातीलाच बातमी आहे ती राज्याचे 2 उपमुख्यमंत्री थोडक्यात बचावले याची। गडचिरोलीमध्ये विकास कामांच्या भूमिपूजनाकरता गेलेले दोन्ही उपमुख्यमंत्री हेलिकॉप्टर दुर्घटनेतून थोडक्यात बचावलेले आहेत। खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवारांनीच याबाबतची माहिती दिली। नागपूर ते गडचिरोली दरम्यान या दोन्ही उपमुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री उदय सामंतांनी एकत्र प्रवास केला। या प्रवासादरम्यान गडचिरोली इथं हेलिकॉप्टर भरकटलं। यावेळी हेलिकॉप्टर या प्रवासादरम्यान खूप उंच ढगात गेलं होतं। सध्या पावसाचं वातावरण असल्यानं ढगाळ वातावरणामुळे हेलिकॉप्टर भरकटल्याची घटना घडली। टर्ब्युलन्समुळे हेलिकॉप्टरला उड्डाणावेळी अडथळाही आला होता, मात्र सुदैवानं यावेळी कुठलीही दुर्घटना घडलेली नाही। पायलटनं उड्डाणाच्या दरम्यान सतर्कता दाखवल्यामुळे ढगाळ वातावरणात सुद्धा हेलिकॉप्टरचं सुरक्षित लँडिंग करण्यात आलं। दरम्यान नागपूर ते गडचिरोली हेलिकॉप्टर प्रवासावेळी काय घडलं याचा किस्सा अजितदादांनी खास त्यांच्या शैलीत सांगितला। बघूयात। येताना हेलिकॉप्टर मधनं सुरुवातीला नागपूरला बरं वाटलं, परंतु नंतर जे ढगात हेलिकॉप्टर शिरलं, इकडं बघतोय ढग तिकडं बघतोय ढग, आणि आमचे देवेंद्र फडणवीस निवांत गप्पा मारत बसले। म्हटलं बघा जरा बाहेर काही दिसत नाही, कुठं झाड दिसेना, कुठं काही दिसेना, जमीन दिसेना, आपण ढगात चाललोय, कुठं चाललोय, काय चाललोय। म्हणले काही काळजी करू नका, माझे आत्तापर्यंत 6 ॲक्सिडेंट झालेले आहेत आणि मी ज्यावेळेस हेलिकॉप्टरमध्ये विमानात असतो त्यावेळेस ॲक्सिडेंट झाला तरी मला काही होत नाही, त्याच्यावर तुम्हालाही काही होणार नाही। अरे बाबा म्हणलं आता काय सांगतोय, एक तर पोटात गोळा आला, आज आषाढी एकादशी, सारखं पांडुरंगा 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 नाव घेत होतो मला, आणि ह्या महाराजांचं आम्हाला उपदेश चाललेले होते, काही काळजी करू नका। आणि खरोखरीच येईपर्यंत इतके निवांत होते ते म्हणजे मला ह्याचा अनुभव आहे। माझे अनेक ॲक्सिडेंट झालेले आहेत, परंतु माझ्या कुठं नखाला देखील धक्का लागला नाही। अशा पद्धतीनं बापदादाच्या पुण्यामुळं इथपर्यंत महाराज पोचलेले आहेत।